बेळगावमध्ये आजपासून काँग्रेसची 2 दिवस नवसत्याग्रह बैठक होतीये। 1924 मध्ये महात्मा गांधींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या शतकपूर्ती निमित्तानं ही बैठक होतीये। नवसत्याग्रह बैठकीसाठी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत। उद्या बेळगाव विधानसभा परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। बेळगावमध्ये आजपासून काँग्रेसची 2 दिवस महत्त्वपूर्ण बैठक होतीये। 1924 मधील अधिवेशनाच्या शतकपूर्ती निमित्तानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 1924 मध्ये महात्मा गांधींच्या उपस्थितीमध्ये इथे अधिवेशन पार पडलेलं होतं आणि उद्या बेळगावमधल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते होणार आहे। आजपासून काँग्रेसची 2 दिवस नवसत्याग्रह बैठक बेळगावमध्ये होतीये। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। भूषण, या अधिवेशनाची तयारी कशा पद्धतीने करण्यात आली आहे? नक्कीच आजपासून 2 दिवस काँग्रेसची नवसत्याग्रह बैठक आहे ती बेळगावमध्ये पार पडणार आहे आणि त्यानिमित्तानं आपण बघतोय कशा पद्धतीनं बेळगावमध्ये या सगळ्या 2 दिवसीय अधिवेशनाची तयारी आहे ती करण्यात आली आहे। या 2 दिवसामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर देशभरातील वरिष्ठ नेते या सगळ्या बैठकीसाठी येणार आहेत। उद्या सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठी बैठक देखील होणार आहे। खरं तर 26 डिसेंबर 1924ला याच बेळगावमध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक अधिवेशन झालं होतं आणि त्याच्या शतकपूर्तीच्या निमित्तानं हा नवसत्याग्रह मेळावा किंवा नवसत्याग्रह ची बैठक जी आहे ती त्याचं आयोजन कर्नाटक काँग्रेसकडून करण्यात आल्याने आपण बघू शकतो या सगळ्या महामेळाव्याची किंवा बैठकीची तयारी कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी या सगळ्या नेत्यांच्या स्वागताचे फलक आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन देखील या निमित्तानं करण्यात आलं आहे। पक्षाची देशभरातील आजची स्थिती आणि त्यानंतर वेगवेगळ्या भूमिकांबद्दल विचार मंथन करण्यासाठी खरं तर आज दुपारी 3 वाजता बैठक देखील होणार आहे। महत्त्वाची बैठक असणार आहे आज दुपारी होणारी आणि त्यामुळे एकूणच आपण बघतो या निमित्तानं बेळगाव परिसरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा देखील उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। कर्नाटकमध्ये एका बाजूला काँग्रेसची सत्ता असतानाच बेळगावमध्ये हे अशा पद्धतीचं अधिवेशन किंवा अशा पद्धतीचा नवसत्याग्रह मेळावा होतोय आणि त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा देखील उत्साह बेळगावमध्ये दुणावलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय बेळगाव शहर काँग्रेस धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।